धुळे येथील काकासाहेब बर्वे हॉस्टेलचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न। धुळे येथील दातेर एजन्सी येथे काकासाहेब बर्वे हॉस्टेलमधील मुलींचा सुमारे 42 वर्षांनी स्नेहमिलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हॉस्टेलच्या स्टुअर्ट श्रीमती ज्योत्स्ना खैरनार ह्या होत्या। प्रारंभी प्रतिमापूजन ऐवजी सर्वच महिला सदस्यांनी त्यांच्या आईसमान खैरनार मॅडम यांचे गुलाबपुष्प देऊन पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतलेत। या कार्यक्रमात उपस्थित महिला सदस्यांनी जुन्या आठवणी काढत पारिवारिक परिचय दिला। तसेच गीतगायन, नृत्य, शेरोशायरी आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झालेत। अनेक वर्षांनी एकत्र आल्यामुळे सर्वच मैत्रिणींनी खूपच धम्माल केली। यात काही गृहिणी आहेत तर काही नोकरदार महिला आहेत। अध्यक्षा श्रीमती खैरनार यांना 5 मुली व 1 मुलगा असताना त्या हॉस्टेलच्या 120 मुलींना स्वतःच्या मुलींप्रमाणेच वागवत असत। त्यांनी आपल्या भाषणात प्रत्येक मुलीचे नाव घेऊन त्यांचे त्या काळच्या जुन्या आठवणी व गुणविशेष सांगितले। सर्वांनी भ्रमणध्वनी, मोबाईल ला धन्यवाद दिलेत की त्यामुळेच आजच्या धावपळीच्या जगात आपल्या भेटी होऊ शकल्या। या प्रसंगी जळगाव गस संस्थेच्या शाखाधिकारी स्मिता मोरे यांचेसह रंजना मोरे, सुनीता मोरे, कल्पना शिरसाट, मीनाक्षी सैंदाणे, वंदना राणी खैरनार, सुशीला बिराडे, सुचित्रा कढरे, प्रमिला बागले, सुनंदा बैसाणे, सरोज पवार, रंजना शिरसाट, मंगला बाविस्कर, लविना साळवे, छाया ब्राह्मणे, शोभा मगर, आशा वाघ, किरण देवरे, उज्ज्वला देवरे, कल्पना मोरे, रंजना सिरसाठ, मीनाक्षी वाघ, जयश्री सोनवणे, सुमन जाधव, सुनंदा सोनवणे, बबिता सोनवणे, अरुणा थोरात, उषा सैंदाणे, अलका बागले, नलिनी हिरे महाजन, सुमन जाधव यांची उपस्थिती होती। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, धुळे। तुम्ही प्रत्येक जणी काय करता, तुमचे मुलं काय करतात, की माझ्या 5 मुली 105 आणि या 100 125 मुलींची आई आहे। प्रत्येक वेळेला तेच म्हणायची की मला 5 मुली नाही, मला 125 मुली आहे, की या सगळ्यांनी मुलीप्रमाणेच वाढवलं मी कधी असं भेदभाव किंवा असं केलं नाही। आता तुम्ही लक्षात ठेवलं, मॅडम आहे, बाई आहेत आपल्या, पण बरेच जणी येतात, भेटतात, पण आता लक्षात नाही राहत। बबिता तर नेहमी येत असते घरी, ती येते जाते,